नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा पुढील भाग. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असालच याची मला खात्रीच आहे. चला तर मग वेळ न दवडता आपण कथेला लगेचच सुरुवात करूया. मेजर साहेब, काहीही काय बोलत आहात? गौरी मान झुकवत म्हणाली. गौरी, मी फक्त तुझं कौतुक करत होतो. ते सोडून दे. आज जे काही झालं त्याबद्दल मला खरंच माफ कर. पुढे सगळं काही ठीक होईल. आईसाहेब थोड्याशा कडक आहेत. बाहेरून जसा नारळ असतो अगदी तशाच, परंतु आतून त्या नारळात असणाऱ्या मलईवाणी नरम मऊ आहेत. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जा. एक दिवस त्या तुला नक्की स्वीकारतील. मग त्यांच्या दिवसाची सुरुवात शेवटही तुझ्यापासून तुझ्यापर्यंतच होईल हे मला निश्चितच माहीत आहे. परत एकदा सॉरी, शिव भावूक होऊन बोलत होता. मेजर साहेब, आईसाहेब बोलल्या त्याचा मला राग नाही आला आहे बिलकुल. कारण एक आई काही बोलली तर तिच्या लेकराला राग कशापायी यायला पाहिजे? आईच्या रागातसुद्धा माया आणि प्रेम अगाध दडलेले असते. त्यामुळे मी कधीच त्यांचा राग करणार नाही. उलट त्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत राहीन कायमच. मला माहिती आहे एक दिवस त्या मला नक्की स्वीकारतील, तेही सून म्हणून नव्हे तर मुलगीच्या रूपात. गौरी हसतच म्हणाली. गौरी, तुझा हा समजूतपणा मला भावून टाकतो. खूप थकली आहेस ना? चल झोपून घे लवकर. कधीच रात्रीचे 8 वाजलेत, काहीच कळलं नाही. आराम करशील तर थोडं बरंही वाटेल. शिव म्हणाला. ठीक आहे, गौरी हसतच म्हणाली. आईसाहेब बाहेर कान लावून उभ्या होत्या. शिवचे शब्द आणि त्या दोघांचे बोलणे ऐकून त्या समजून गेल्या होत्या. आपला मुलगा आणि त्याचे विचार आचार हिच्याच भोवती फिरून हिच्याच कैदेत आहेत. त्यांनी हाताच्या मुठी आवळून घेतल्या आणि त्या ठुसफुस करत बाहेर जातात. भाऊजी, काय करायचं आता? काहीच कळत नाही आहे. माझा शिव माझ्यापासून लांब जाता कामा नाही. काही झालं तरीही ह्या मुलीला शिवच्या आयुष्यातून घालवून टाकायचे आहे. कारण शिव आणि हे म्हणजेच आबा कधीच तयार होणार नाही. आधीच हे घर त्या मुलीच्या पावलांनी अपवित्र झालं आहे. अजून काय काय बघायला मिळेल काय माहीत. तुम्ही लवकर पावले उचला. ह्याचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. आईसाहेब अगदी हळू आवाजात कुचक हसत बोलत होत्या. वहिनीसाहेब, तुम्ही काळजी करू नका. ह्या मुलीने ह्या घरची सून म्हणून घरात प्रवेश केला आहे, परंतु ती खूप वेळ या घरात टिकणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. माझ्या परीने मी सगळे प्रयत्न करतो. तुम्ही निश्चिंत राहावे, काळजी नसावी. काकासाहेब कुचक हसत बोलत होते. शब्दात राग बसला होता. डोळे आग ओकत होते. आईसाहेब आपल्या खोलीत आल्या, परंतु आज त्यांना झोप येणे कदापि शक्य नव्हते ना स्थिर बसणे शक्य नव्हते. अजूनपर्यंत सगळं कसं त्यांच्या मनासारखं झालं होतं. त्या रूममध्ये फक्त येऱ्याझाऱ्या घालत होत्या. आबा मात्र त्यांना पाहत होते, कारण त्यांना त्यांचा स्वभाव माहीत होता. यमुना, कशाला काळजी चिंता करून स्वतःचा रक्तदाब वाढवत आहात? अहो, शुगरही वाढेल तुमची. ह्याआधीही तुम्ही हाच हट्ट केला होता. परिणाम काय झाला? आज कायमसाठी पोटाची मुलगी तुमच्यापासून दुरावली आहे. नका असा हट्ट करत जाऊ. स्वतःला त्रास करून घेत आहात. अहो, जग 21व्या शतकात धावत आहे आणि तुमच्या विचारांची गती अजूनही 18व्याच शतकात आहे. कालानुसार बदल करा स्वतःच्यात आणि स्वतःच्या विचारांत आचारांत. आजच्या जमान्यात ना धर्म पाळला जात ना जात मानली जात
फक्त पाहिलं जातं सगळ्यांकडे समतेने. समानता आणि त्याविषयी हक्क आपल्याला आपल्या संविधानाने दिला आहे. मग तुझा हट्टहास का? इतका दुराग्रह का? मन शांत ठेवून एकदा विचार करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला गवसून जातील. जाती धर्मापेक्षा माणूस सर्वात मोठा आहे. माणुसकी मोठी आहे. लक्षात ठेवा. बाबा आईसाहेबांना समजावणीच्या सुरात म्हणाले, अहो तुम्ही गप्प बसा. हो, मला दोष देऊ नका. त्यावेळी तुमच्या लेकीने प्रेमात पडून आणि पळून जाऊन इतर धर्माच्या मुलाशी लग्न तेव्हा तुम्ही माझं ऐकलात नाही. मी सांगत होते तुम्हाला त्या मुलाचा गेम करा आणि आपल्या लेकीला घेऊन या. तेव्हा विरोध केला असता तर आज तुमच्या मुलाने आमच्या जातीला कलंक लावायला आणि आमच्या छाताडावर नाचायला खालच्या जातीतील मुलगी ह्या घरात आणलीच नसती. आईसाहेब त्वेषाने भूतकाळ ओकत होत्या. डोळ्यात रक्त उतरलं होतं. मी तेव्हाही बरोबर होतो आणि आजही बरोबर आहे. कारण जाती धर्मापलीकडे एक समतेचं आणि माणुसकीचं नातं आहेच की. सगळ्यांच्या आयुष्यात माझ्या मुलीनं जरी इतर धर्माचा मुलगा मला जावई म्हणून दिला असेल, पण आज माझी मुलगी साता समुद्रापार त्याच्या सोबत सुखाने संसार करत आहे. त्याच्या सोबतीत तिच्या चेहऱ्यावर रुळणारा आनंद काही औरच आहे. मला वाटतं माझ्या मुलाच्या बाबतीत हे तेच आहे. तो ज्या मुलीसोबत खुश ती मुलगी माझी सून म्हणजे झालीच आहे म्हणा. तुम्ही आता काहीच करू शकणार नाही. कारण त्यांच्या मनाचं बंधन जाती धर्मा पलीकडे आहे. कळलं? स्वतःच्या मनाला समजवून घ्या. आबासाहेब आपला मुद्दा मांडत होते. तुम्ही आणि तुमच्या लेकाने काहीही केलं तरीही मी त्या मुलीला माझ्या घराची सून म्हणून स्वीकारणार नाही किंवा एक सून म्हणून तिला कोणतेच अधिकार मी कधीच देणार नाही. कधीच नाही. आईसाहेब अजून चिडत रागाने म्हणाल्या, यमुना, लोकांना परिवर्तन घडले पाहिजे असा उपदेश करता. मग स्वतःच्यात का परिवर्तन घडवून आणत नाही? समाज हा परिवर्तनशील असतो. बदल आपल्याला समाजात घडवायचा असेल तर पहिला बदल आपल्या विचारांत आणि आचारात आणला पाहिजे. स्वतःच्या घरात स्वतःपासूनच परिवर्तन घडले मग समाज आपोआप परिवर्तन स्वीकारतो आणि स्वीकारायलाच पाहिजे समाजाने. अगं, माणूस हा फक्त माणूस असतो. लोकांनी आपल्या हितासाठी समाजाची जाती आणि धर्मामध्ये विभागणी केली. वरच्या टोकाला असणाऱ्या लोकांनी आपले हित साधून घेतले. जे खालच्या थराला होते ते बिचारे खिचपतत पडले. त्यांच्यापर्यंत ना विकास आराखडा पोचला ना विकास झाला त्यांचा. त्यांच्या आयुष्याची कायम फरफड झाली. हजारो वर्षे हा समाज अप्रगत राहिला. पुढे देश स्वतंत्र झाला. अनेक कायदे झाले. संविधानाने सगळे अधिकार सगळ्यांना समान दिले. परंतु काय झाले? लोकांची मानसिकता नाही बदलली. आपल्या विचारांपेक्षा आपल्या आचारांपेक्षा संविधानात असणारे विचार श्रेष्ठ आणि अमर आहेत. त्यांचे आपण एक नागरिक म्हणून पालन करायला हवे. तुला नाही वाटत? तू इतकी उच्च शिक्षित असूनही अशी वागते म्हणजे आपल्या संविधानाचाच कदाचित अपमान करते. एकदा शांत डोकाने विचार करून बघ. अगदी सगळं स्पष्ट तुला दिसू लागेल. बघ एकदा डोळे उघडून, फक्त एकदा डोळे उघडून बघ. आबा बोलतच होते परंतु आईसाहेबाने त्यांना मध्ये चढवलं आणि त्या रागातच बोलू लागल्या. तुमचं आपलं काहीही तत्त्वज्ञान असतं. कायदे कानून सगळं म्हणण्यासाठी असतं. त्यांच्यानुसार जर हा समाज चालायला लागला ना तर ह्या समाजात फक्त आणि फक्त पोरं दंगा होईल. कायदे कानून चालवणारे सुद्धा हेच करतात. ते स्वतः ओरडून लोकांना सांगत असतील जातपात मानू नका, परंतु जेव्हा त्यांच्यावर वेळ येते ना
तेव्हा ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेच वाहतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहून त्यांना माहीत असते आपल्याला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागेल. उगाच नाही, तो उठाटोप मागवून घेण्यापेक्षा ते जे समाज पर्यंत मानत आला आहे तेच करतात. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवा. मला काहीच ऐकायचं नाही आहे. यमुना, तुम्ही फक्त रेग्युलर शिक्षण घेऊन शिक्षित झाला आहात खरंच, परंतु विचाराने आणि आचाराने तुम्ही अजूनही मला वाटतं निरक्षर आहात. ज्याला स्वतःहून बदलायचं नसतं त्याला कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरीही ते बदलत नाही. म्हणतात ना, कडू कारले तेलात तळून काढले, तुपात घोळवले तरीही ते कडूच असतं. तशीच गत तुमची आहे. तुम्ही आचाराने आणि विचाराने कडू आहात. त्यामुळे तुमच्यात बदल घडणे कदापिच शक्य नाही. तुमचा स्वभाव, तुमचे आचार विचार तुम्हाला जसे ठेवायचे आहे तसे ठेवा. आम्हाला काहीच वाटत नाही. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही अशाच वागत राहिलात तर एक दिवस तुम्ही तुमच्या पोटाच्या गोळ्याला स्वतःपासून लांब कराल. आता तो थोडासाच लांब झाला आहे. आधीच मुलगी तुमच्या हट्टीपणामुळे तुमच्यापासून कायमची दुरावली आहे. मनाची तयारी ठेवा. तुमचा मुलगाही कदाचित दुरावण्याची खूप शक्यता आहे. आबा आपली भीती व्यक्त करत म्हणाले, माझा मुलगा नाही, माझ्यापासून कधीच दुरावणार नाही. हां, परंतु लक्षात ठेवा, तुमची लाडकी सून ह्या घरापासून नक्की दुरावेल, ह्याची गॅरंटी आहे मला. या घरासाठी, या घरातल्यांसाठी ती मुलगी कोणत्याच बाजूने चांगली नाही आहे. त्यामुळे ती इथून जाणार स्वतःहून, अगदी स्वतःहून. आईसाहेब कुचक हसत ठसक्यात म्हणाल्या. आपला पदर त्यांनी मागून पुढून खेचून घेतला आणि त्या झपझप पावले टाकत रूम बाहेर गेल्या. यमुना, गौरीसारखी सून ह्या घराला लाभली हे तुमचं भाग्य आहे. ती आमचं हे घर आपल्या निखळ, नितळ, पारदर्शी आणि निरागस मनाने नक्की उजळवून टाकेल याची मला शाश्वती आहे. त्यावेळी तुम्हाला तुमच्या विचारांची आणि आचारांची लाज वाटेल आणि पश्चातापाने तुमची नजरही झुकेल. तेव्हा तुम्हाला तुमच्या सुनेची माफी मागायला नक्की लागेल आणि ही वेळ तुमच्यावर लवकरच येईल. आबा मनातल्या मनात बोलत होते आणि हसतसुद्धा होते. थँक्यू. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. तुम्हाला पांघरुण कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवीन भागाची कल्पना तुम्हाला लगेच मिळेल.